भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देवळालीत विविध कार्यक्रमांचे आयोजन. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त देवळाली कॅम्पमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी येथील जुन्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अभिवादन, बौद्ध विहारात चर्चासत्र यांसह विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सवानिमित्त ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करून निळे ध्वज लावण्यात आले आहे. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेला महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्ञानमंदिर येथे ज्ञानमंदिर समितीच्या वतीने सकाळी 10:30 वाजेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजवंदन करण्यात येईल. त्यानंतर 11 वाजेला चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देवळालीसह परिसरातील ज्ञानवंतांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर जुने बसस्थानक येथे मध्य प्रदेशमधील सम्राट अशोकाच्या काळात साकारलेल्या सांची स्तूपाची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. येथे उभारलेल्या धम्ममंचावर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम म्हणून जुन्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात 3 दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकलचे वाटप तर 40 दिव्यांग बांधवांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला रात्री 12 वाजेला ज्ञानमंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकावरील देखाव्यात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास तसेच महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक काळे, पदाधिकारी आणि सदस्य तसेच आमदार सरोज आहिरे, देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, ज्ञानमंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष विश्वनाथ काळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम, भीमराव दिवरे, अरुण निकम, संजय भालेराव, गौतम पगारे आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. या ठिकाणी देखील शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून मिरवणूक काढली जाणार आहे. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.